आपल्या राज्यामध्ये निवडणूक कोणतीही असो संघर्ष होणारच असं एक नवं समीकरण बनलंय। 2019 नंतर आणि त्यातूनही 2022 नंतर राज्याची राजकीय संस्कृतीच बदलून गेली आहे। 10 प्रमुख पक्ष त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांच्यामुळे अगदी ग्रामपंचायतींची निवडणूक लागली तरीही राज्यभर धुराळा उडणार हे निश्चित झालंय। आताही विधान परिषदांच्या 17 जागांच्या निवडणुका लागल्या आणि त्या निमित्तानं राज्यात पुन्हा एकदा धुराळा उडलाय। याच निवडणुकांचं सखोल विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत। त्यासाठी मी पूर्वी भावे आपलं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। खरं पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये फारशी रणधुमाळी आपण याआधी पाहिली नाहीये, पण आता मात्र तसं राहिलं नाहीये। आता कोणतीही निवडणूक असो, तुफान स्पर्धा आणि राजकीय धुरळा हा ठरलेलाच आहे। अर्थात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार, आरोप प्रत्यारोप, भाषणं, कॉर्नर सभा, रॅलीज असं जवळपास प्रत्येक निवडणुकीतलं चित्र असलं तरी यावेळी धुरळा जरा वेगळा आहे, संघर्षही वेगळा आहे। कारण यावेळी मैदानामध्ये फक्त सत्तेतले मित्रपक्ष आहेत। सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना कमी आणि सत्तेतल्या मित्रपक्षांमध्येच जागा वाटपाचा संघर्ष जास्त आहे। ठाणे, सांगली, सातारा, जळगाव इथे भाजप आणि शिवसेनेत संघर्ष, पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष, रायगड, परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष ही यातली काही ठळक उदाहरणं। म्हणजेच 17 पैकी किमान 10 जागांवर वरवर पाहता संघर्ष अजूनही दिसतोय। पण तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रत्येक जण हेच सांगतोय की जागा वाटपामध्ये सब चंगासी। जे दिसतंय ते जरा वेगळं आहे आणि त्याचीच चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत। पण चर्चेला सुरुवात करण्याआधी आणि विश्लेषण करण्याआधी पाहूयात आजचा प्रश्न। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, विधान परिषदेच्या जागा वाटपातील संघर्षाचा महायुतीला फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय का? आपलं मत आम्हाला जरूर सांगा। आता मगाशी मी ज्या ज्या जागांचा उल्लेख केला तिथे वेगवेगळ्या पक्षांची मागणी आहे, अगदी काही स्थानिक पक्षांचीही, आणि यावर महायुतीच्या नेत्यांना 1 जूनच्या आत तोडगा काढावाच लागणार आहे। कारण त्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज उद्यामध्येच तोडगा निघेल असं चित्र आहे। किंबहुना आजच एक संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघाचा तिढा सुटताच अधिकृत जागा वाटपाची घोषणा होईल अशी शक्यता आहे। भाजप 10 ते 11 जागांवरती, शिवसेना 4 ते 5 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय। परंतु काहीच वेळापूर्वी अशी अपडेट आलेली होती की राष्ट्रवादीकडनं 3 जागांची अगदी ठोस मागणी केली जाणार आहे। शिवसेनेकडे ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी, हिंगोली या जागा जाण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीला पुणे आणि कोकणातली 1 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे। पण तिथेही मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। तिथून राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंचं नाव आघाडीवर आहे, त्यामुळे इथे संघर्ष अगदी स्पष्ट दिसतोय। अर्थात खासदार श्रीकांत शिंदेंना मात्र कोणत्याही वादाशिवाय जागा वाटप होईल असा विश्वास आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र उद्याची डेडलाईन दिली आहे। पक्षाचं हित जपण्यासाठी मी माझ्या कन्याची उमेदवारी भरण्यासाठी मी आज पाठवले। उद्या त्यांचा फॉर्म अपलोड नक्की होईल। त्यानंतर पक्ष जो आदेश देईल, शिंदेसाहेब जो आदेश देईल तो आदेश आम्ही नक्की पाळणार। पण कुठलं तरी पद पालकमंत्री घेण्यासाठी विधानसभेत देणार हे असले फाजील कॉम्प्रोमाइज। माझ्या शिवसेनेने जागा लढलेल्या आहेत गेल्या वेळेस, आणि जिथे शिवसेनेचे सेटिंग आमदार आहेत या सगळ्या जागा आहेत। पण त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर जो आहे तो उद्या परवापर्यंत होईल, की जेव्हा सगळेच वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय असेल, हे बसून जे आहे ते त्या ठिकाणी ठरवतील। आता संघर्ष असला तरी सुद्धा सगळं काही व्यवस्थित होईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे संभाव्य जागा वाटप कसं असेल हे आपण आता बघणार आहोत। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला।
महायुतीचं जागा वाटप जवळपास ठरल्याचं कळतंय. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जागा, अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, नागपूर, बीड, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जागा भाजपकडे जातील असं गृहीत धरलं जात आहे. तर दुसरीकडे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गची मागणी आहे. भाजपची ही मागणीच म्हणायला हवी, कारण अजून तरी हे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. आता शिवसेनेच्या जागा आपण पाहूयात. संभाव्य जागा: ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर यातल्या 4 जागा शिवसेनेला मिळतील अशी आत्ताची जी परिस्थिती आहे ते पाहता वाटतंय. त्यामुळे आता ह्याच्यातल्या नक्की कुठल्या 4 जागा हा प्रश्न उरतोच. आता रायगडमधली इच्छुकांची नावं ऐकली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात मगाशीच आली असेल की जी 3 नावं मी घेतली ते सगळे कोणत्या ना कोणत्या नेत्यांचे वारसदार आहेत. थोडक्यात या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे घराणेशाही. जळगावचं उदाहरण घ्या. इथल्या जागेवर गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. यासह कोणकोणते इच्छुक अशा पद्धतीचे आहेत, जे वारसदार आहेत तेही आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. विधान परिषद की नेत्यांची घर परिषद अशा पद्धतीचा प्रश्न यामुळे मनात उपस्थित व्हावा. परभणीमध्ये शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचे मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जळगावमध्ये गुलाबराव पाटलांची मुलासाठी तिकिटाची मागणी आहे. जळगावमध्ये शिवसेनेचे आमदार किशोर पाटीलही मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रायगडमधनं सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगडमधनंच शिवसेनेच्या भरत गोगावलेंचे विकास गोगावलेही इच्छुक आहेत. रायगडच्या जागेवर मुलगी जुईली दळवीला उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही आहेत. ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर शिवसेना किंवा भाजपसोबत जाऊन विधान परिषदेवर जाण्याची खूप जोरदार चर्चा सध्या रंगतीये. आता महायुतीने कितीही दावे केले तरीही त्यांच्यातलं विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ अजूनही सुरू आहे हे मात्र नक्की आहे. या दरम्यान विरोधातील महाविकास आघाडी मात्र दुसरी बैठक घेत जागा वाटप अंतिम करून मोकळी झाली आहे. या संदर्भात आघाडीची आज दुसरी महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचं जागांचं गणित नेमकं कसं ठरलंय यावरही आपण नजर टाकणार आहोत. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर काँग्रेसला 8 जागा मिळणार असं कळतंय. सोलापूर, अहिल्यानगर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, धाराशिव, लातूर आणि बीड. ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागा: जळगाव, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा: ठाणे, पुणे आणि सांगली, सातारा. भरपूर मतदार निवडून येण्याची हमखास हमी आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत इच्छुकांची तोबा गर्दी आहे. त्यामुळे आधीच जागा वाटपाचं गणितच महायुतीला सोडवता येत नसताना दुसरीकडे उमेदवारांचं नाव जाहीर होणं तर निव्वळ अशक्य आहे. महायुतीचा उमेदवार हा थेट अर्ज भरल्यानंतरच कळण्याची शक्यता आहे. पण तेवढ्यातच महाविकास आघाडीचा एक उमेदवार स्वतःहून समोर आलाय. बाळ माने हे ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार आज स्वतःहून माध्यमांसमोर आले. जागा वाटप झालं, उमेदवार देखील जवळपास निश्चित झाले असले तरीही जिंकून येण्याची सुतराम शक्यता नसल्याचं महाविकास आघाडीतील नेते प्रांजळपणे कबूल करतायत. केवळ विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उमेदवार दिले जात आहेत, पण जागा जिंकून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीच असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याचवेळी संख्याबळ नसतानाही उमेदवार देण्यावरनं राऊत यांनी काँग्रेसला टोला देखील लगावलाय. स्ट्रॅटेजी असणं
तेवढं मतदान असावं लागतं ना लोकप्रतिनिधींचं. ते आमच्याकडे नाही आहे. काही एक विशिष्ट भाग सोडला तर तेवढं मतदान आमच्याकडे नाही आहे. त्यांच्या भांडणाचे आम्हाला फायदा होणार नाही इतकी आमच्या जागा कमी. लढवू द्या बघा, लढवू द्या त्यांना जागा. त्यांना खुमखुमी आहे. त्यात तुम्ही शिवसेना लढू द्या ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे. लढू द्या की. आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. आता मला असं वाटतं की पुढल्या निवडणुकीची तयारी करून आपल्याला आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पुढली विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी आम्हाला आतापासून काम केलं पाहिजे हे मला वाटतं. आणि आता या सगळ्या सध्याच्या चित्राच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, शिवसेना ठाकरे या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे. दोघांचंही गेस्ट सेंटरला मी स्वागत करते. अवधूतजी, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे की इतक्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप झालं नाही आहे, यादी समोर आलेली नाही आहे, असं महायुतीच्या बाबतीत आणि खास करून भाजपच्या बाबतीमध्ये फार अभावाने पाहायला मिळतं. नक्की काय होतंय? का गणित जुळत नाहीये? असं काही नाहीये. विधान परिषदेची निवडणूक आहे ही काही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक नाही की जिकडे उमेदवाराला खूप प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो. ही इनडायरेक्ट इलेक्शन आहे. त्यामुळे मतदार नेमके आपले कुठे आहेत हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येक जे विधान परिषदेचं कार्यक्षेत्र आहे ज्यातनं उमेदवार निवडून येणार आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या आमच्या नगरसेवक म्हणा, सदस्य म्हणा, यांची एक्झॅक्ट संख्या आम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आमचे उमेदवार निवडून येणार नाही येणार याचं पक्क गणित माहिती आहे. आता फक्त प्रश्न राहिलेला आहे की एका सुपीक जमिनीमध्ये आपण कुठचंही झाड लावू शकतो आणि ते निवडून ते जगणारच आहे, फळफुल देणारच आहे. यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. मोठा पक्ष आहे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अवधूतजी, मोठे पक्ष आहेत. अगदी अवघे त्यामुळे त्या मोठ्या 3 पक्षामध्ये दिवस जास्त उरलेले, इच्छुक- त्यातही प्रोडक्टिव्हली एकच दिवस आहे कारण उद्या परवा सुट्टी असेल. मग अशा परिस्थितीमध्ये विलंब का लागतोय? कारण तुम्ही तर म्हणताय की खूप सुपीक जागा आहे, चढावड आहे वगैरे, हे सगळं मान्य आहे, पण त्याचबरोबर मित्रपक्षांना जागा देण्यामध्ये कुठेतरी प्रचंड रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. मला असं वाटत नाही. कुठे रस्सीखेच तुम्हाला दिसते, आम्हाला काही दिसत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की आपली जास्तीत जास्त लोक निवडून यावीत. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात, संख्याबळ मांडत असतात, गणितं मांडत असतात आणि याचा सगळा जे काही तुम्ही फॉर्म्युला म्हणा हे सगळं ठरलेलं आहे. आणि कोणाला उमेदवारी द्यायची काही नाही याच्या सर्व याद्या, भारतीय जनता पक्षाच्या याद्या हा दिल्लीमधल्या हायकमांडकडे गेलेल्या आहेत. अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्या पवार वहिनी किंवा शिंदे साहेब हे राज्यस्तरीय नेते आहेत, त्यांच्याकडे त्या फायनलाइज होतील. अर्थात त्यांना ज्या सीट्स जाणार आहेत त्यांचं कोणी उमेदवार असतील तर त्यांचं त्यांनी ठरवावं. भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन जो उभा राहील तो आमचा उमेदवार आहे आणि आम्ही व्यक्तिनिष्ठ पक्ष नाहीच आहोत. त्यामुळे जो उमेदवार देईल तो आमच्या संघटनेचा उमेदवार असेल. बरं, ठीक आहे. सुषमाताई, तुम्हाला हे पटतंय का? कारण अवधूतजींचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे सुपीकच आता पूर्ण जमीन आहे जी महायुतीच्या हातामध्ये आहे ती, आणि त्यामुळे जो कोणी असेल त्यांचा उमेदवार तो जिंकणारच हे गृहीत आहे, परंतु त्यामुळे सगळं काही व्यवस्थित चाललंय, स्मूथ चाललंय. तुम्हाला काय वाटतं? हे त्यांचा वैश्विक पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. पण अडचण अशी आहे की जगातला सगळ्यात दुर्लक्षित असणाऱ्या झुरळासारख्या जीवाबद्दल पण त्यांना भीती वाटते. पण तरीही त्यांचा पक्ष वैश्विक आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल काय ठरवायचं. आणि हा वैश्विक पक्ष असल्यामुळेच कदाचित त्यांना शिंदे सेना असेल किंवा एकूण आता राष्ट्रवादी असेल, हे सगळेच लोक कसपटा समान वाटतात. त्यामुळे घ्यायच्या असतील तर घे 2 जागा, घ्यायच्या असतील तर घे 4 जागा. फार चुळबुळ करायचं काही कारण नाही. तसंही 2029ला आम्ही तुम्हाला पायदळीच तुडवणार आहोत, असं काहीतरी एक बाना ठेवून ही सगळी वाटचाल चाललेली आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यात काही विशेष वाटत नाही. खूपच मोठा पक्ष आहे, खूप मोठा वैश्विक पक्ष आहे आणि विश्वगुरूचा पक्ष आहे. त्यामुळे विश्वगुरूच्या पक्षाला शिंदे सेना किंवा राष्ट्रवादी हे सगळेच फार कसपटा समान वाटतात. त्यांनी जेवढा तुकडा दिलाय तेवढ्या तुकड्यावर गप्प बसायचं असेल तर गप्प बसा, नाहीतर फार बोलू नका, चिवचिवाट करू नका. आम्ही देतोय तेच तुमचं नशीब समजा, अशा काहीतरी आविर्भावात सगळं चाललेलं आहे. आणि जसं म्हणालात की जागा सुपीक आहे, त्यामुळे काही म्हणजे अहो, जेव्हा लाखोचा मतदारसंघ असतो तेव्हा सुद्धा त्यांना निवडणूक सोपी वाटते, सगळ्या यंत्रणाच हाताशी असतात. आता तर काय, तसं बघितलं तर 150-200 मतदान असतं, एक ठराविक मतदार असतो.
त्यामुळे सोपं आहे त्यांच्यासाठी ते सगळं. बर. अवधूतजी, तुम्हाला काय वाटतंय? अगदी तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना कसपटा समान लेखतायत अशा आशयाचं एक विधान इकडे सुषमाताईंनी केलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ तर प्रचंड आहे, कारण संधी जास्त आहे, पण त्याचबरोबर आपल्याच मुलांना सुद्धा पुढे करण्याचा प्रयत्न केला जातोय महायुतीमध्ये असंही दिसतंय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की पक्ष मोठा असतो, व्यक्ती मोठं नाहीये. मी माझ्या पक्षाबद्दल बोलतो. पहिली गोष्ट, सुषमाताई जेवढ्या बोलल्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काहीच न बोलल्या. आपण असे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला, तशी पद्धत आहे. तुम्ही महाआघाडीबद्दल बोला. तुम्ही महाआघाडीतर्फे एका घटक पक्षातर्फे इथं आलेले आहात. आमच्यावर टीका करून काही फरक पडणार नाही. गेली अनेक वर्ष तुम्ही टीका करत आहात आणि टीका करत असताना तुम्ही कुठे गेलात, तुम्ही झुरळ झाला आहात, हे आधी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अरे वा. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आमच्या वा. महायुतीमध्ये काय चाललंय हे सोडून द्या. तुमच्या विकास आघाडीमध्ये काय चाललंय ते पहा, आणि त्यासाठी तुम्ही इथे बोलायला आलेला आहात. भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर टीका करून करून तुम्ही नामशेष झाला, ते आधी पहिलं लक्षात घ्या. तुम्ही आता औषधालाही उरलेला नाही आहात. त्यामुळे तुम्हाला 17 पैकी एकही नाही, जागा मिळणार नाही. अवधूतजी, त्यांनी तुम्ही माझ्या एकही प्रश्नाचं जागा उत्तर दिलं मिळणार होतं, नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि महाविकास आघाडीच्या देतो अनुषंगाने ना. मी त्यांना विचारणार आहे नंतर. मग तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. बर. मग माझा मुद्दा हाच होता की महायुतीमध्ये सुद्धा, जरी तुमच्या पक्षात नाही तरी मित्रपक्षामध्ये, महायुतीमध्ये त्या 17 जागांमध्ये काही जण वारसदारांनाच पुढे करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर तुमचं काय मत आहे? त्याच्यामध्ये 2 उत्तर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, इतर पक्षांबद्दल बोलायला मी काही त्या पक्षाचा प्रवक्ता नाही, आणि मी सुद्धा महायुतीचाही प्रवक्ता नाहीये. मी फक्त माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो. दुसरा मुद्द्याचं उत्तर असं आहे की ह्या जरतरच्या गोष्टी आहेत, मीडियामध्ये आलेल्या गोष्टी आहेत. ज्यावेळी उमेदवार डिक्लेअर्ड होतील त्याच वेळी तुम्ही घराणेशाही किंवा इतर गोष्टींचा आरोप डेफिनेटली असेल तर करू शकता. सध्या बाजारात तुरी त्याच्यापैकी हे आहे. अजून नुसतं मीडियामध्ये आलेल्या गोष्टी किंवा मीडियामध्ये चाललेल्या चर्चा, याच्यावर आपण काय टीका करायची? पण अवधूतजी, मोठा भाऊ तर भाजपच आहे, त्यामुळे काही तत्व इथे आम्ही समान मुळीच असली पाहिजेत मानत असं नाही नाही. वाटत तुम्हाला? आम्ही मोठा भाऊ, छोटा भाऊ अशा काही गोष्टी नाहीत. ज्यावेळी 5 पांडव असतात, प्रत्येकाची स्वतःची शक्ती असते. युधिष्ठिराची स्वतःची होती, अर्जुनाची स्वतःची, भीमाची बर. स्वतःची होती, आणि नकुल सहदेव स्वतःच्या शक्तीचे होते. 5 पांडव काम करत असताना 5 बोटांनी एक मूठ वळते. इथे लहान भाऊ आणि छोटा भाऊ असं काही नाही. प्रत्येकाला त्यांच्या बर. ठीक संख्येच्या आहे, आधारे ठीक आहे. पण विधान दरवेळेला परिषदेच्या जेव्हा जागा निवडणुकीचा वेळ येतो आणि जागा पाठवायचा प्रश्न असतो, तेव्हा ती मूठ नेहमी एकत्र यायला बराच वेळ लागतो. हे मात्र आम्ही बऱ्याचदा पाहिलेलं आहे. सुषमाताई, मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जरी एक जागा वाटपाची लिस्ट हळूहळू समोर येत असली तरी सुद्धा बिनविरोध होऊ नये म्हणूनच ही निवडणूक आपण लढवतोय, आणि कुठेतरी ती सत्तेची गादी आपल्यापासून दूरच आहे असा एक ऍक्सेप्टन्स पूर्णपणे दिसतोय. नाही, पहिल्यांदा तर आता जे काही भाजपचे प्रमुख त्यांनी सांगितलं की तिघ बहिणी हुशार सारख्या स्टाईलमध्ये, आणि त्यांना एकच वाक्य लागू होते, एकच म्हण लागू होते की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. त्यामुळे हे इतके अतिशहाणे लोक आहेत की यांना वाटतं यांचे बैल हे चौखूर उधळू शकतात. जे सांगतायत की आम्ही 5 पांडवासारखे आहात. अरे, जर 5 पांडवासारखे आहात आणि कुणीच लहान कुणीच मोठा नाही, तर मग सगळ्यांना सारख्या जागा देऊन टाका की. भांडताय कशाला त्यांना 2 आणि 4 जागांवर गप्प करताय? जर तुम्ही सगळेजण सारखे आहात, 5 पांडव आहात, सगळे, कुणीच लहान नाही, कुणीच मोठा नाही, तर महायुतीतल्या इतर 2 पक्षांना तुम्ही बरोबरीच्या जागा दिल्या पाहिजेत. त्यामुळे तुमचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, तर महाविकास आघाडीने स्पष्टपणे, त्यातली त्यात शिवसेना युतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला आमच्या वास्तवाचं भान आहे. आम्ही उगाच आभाळ वाकवायला जात नाही. त्यामुळे आम्हाला याची कल्पना आहे की आम्ही जागा लढू शकतो की नाही लढू शकत. काही ठिकाणी जिथे काँग्रेसचं बलाबल आहे किंवा राष्ट्रवादी एसपीचं बलाबल आहे, अशा ठिकाणी ते त्यांच्या जागा लढवत आहेत, आणि त्यांच्या जागा जिथे लढवायच्या असतील आणि तिथे जिथे कुठे त्यांना आम्ही थोडेफार सहाय्यभूत ठरू शकत असू, तिथे निश्चितपणे आम्ही आमच्या परीने ते सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल. याचा अर्थ आम्ही अगदीच म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सरेंडर झालोय, गिव्हअप झालोय, असं काहीही नाही. फक्त आपल्याला आपल्या वास्तवाचं भान असलं पाहिजे, बर. आणि त्या वास्तवाचं भान ठेवून आपण निवडणुका लढायला सामोरे जाऊ शकतो की नाही जाऊ शकत हे आपण ठरवलं पाहिजे. इतकंच काय तो विषय आहे. बर, ठीक आहे. अवधूतजी, आता सुषमाताईंनी काही प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या दिशेने वळवलेले आहेत की असं असेल, 5 भावांची एकत्रित मूठ असेल तर समान जागा वाटप तुम्ही करणार आहात का? काय उत्तर यावर? प्रश्न असा आहे की ऍडवायझर टू महायुती ही पोस्ट आमच्याकडे नाही.
आणि जर असती तर ती I'm सुषमाताईंसाठी not खाली advising पण you. नाहीये. I'm not तर advising you. त्याच्यामुळे अजिबातच नाही. महायुतीने काय करावं आणि काय नको याचा ऍडवाइस सुषमाताईंकडनं घेण्या मी एवढे वाईट कशाला दिवस आमचे ऍडवाइस आलेले आहेत. करेन? तुम्ही जे बोललात आता तेच तुम्हाला ऐकवते. मी कशाला ऍडवाइस करेल तुम्हाला? तुम्ही दुसरा विश्वगुरु मुद्दा आहात आहे. बाबा. अहो, तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प विचारून काम करतो. विषय आहे का काही? युक्रेनचं युद्ध तुमच्यामुळे थांबलंय आणि म्हणून रशिया आपल्यावरती नियम लादतोय. तुम्ही बर म्हणजे काय बर साधी लोक विषयांतर आहात काय? होत आहे अतिशय म्हणजे आपण खूपच भरकटत चाललोय, पण मला प्रामुख्याने आज हे सांगावंसं वाटतं की तुमच्या दोघांच्या चर्चेमध्ये म्हणींचीच एक कुठेतरी कॉम्पिटिशन चालली आहे का काय असं बघणाऱ्याला वाटावं, इतका तुम्ही वेगवेगळ्या आज म्हणींचा आणि दाखल्यांचा वापर केलेला आहे. पण अवधूतजी, एक मात्र खरं आहे की सुषमाताईंनी कॉक्रोच किंवा झुरळाचा उल्लेख करताच तुम्हाला त्याच्यावरती उत्तर द्यायची गरज पडते, हे फार आश्चर्यकारक वाटतं मलाही. त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता कसं आहे की कोणी कुणाला काय उपमा द्यायची ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेच्या आणि त्याच्या भाषा शैलीचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाहीये आणि त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं पण नाहीये. परंतु एवढंच सांगतो, जर कॉक्रोच जास्त झाले तर हिट आमच्याकडे आहे. बर हा उन्मत्तपणा आहे. बर हा उन्मत्तपणाच कुठेतरी तुम्हाला असं सारखं वाटतंय सुषमाताई की या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा दिसतोय? नाही, हा उन्मत्तपणा इतका वाढलेला आहे ना, की त्यामुळेच कदाचित शिंदे सेना आणि भाजपामध्ये आत्ताचा जो संघर्ष आहे, तो चरमसीमेला जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे बर इथल्या म्हणजे राज्यात युती आहे, पण राज्यातल्या आपल्या मित्र पक्षातल्या राज्यातल्या सर्वोच्च नेत्याला बोलण्यापेक्षा आम्ही ठीक आहे तुझ्याशी चर्चाच करणार नाही, कारण तुझा उन्मत्तपणा आणि तुझा अहंकार तुझ्या बर घरी खरंय का आणि जे काय बोलायचं अवधूतजी, ते दिल्लीत इतक्या बोलू असं इतक्या म्हणून ते दिल्लीत विकोपाला बोलतायत. गेलेला आहे का शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यातला संघर्ष? कसं आहे निश्चितपणे तो माहितीये का, विकोपाला गेलाय कदाचित, म्हणूनच त्यांना दिल्लीत ते इथे बोलायलाच तयार नाहीये. दोघे अवधूतजी, इथे अगदी एकमेकांची थोडक्यात तोंड बघायला तयार शेवटचं एक नाहीये. उत्तर घ्यायचंय अवधूतजी. मला वाटतं की महायुतीचे तिन्ही आघाडीचे पक्ष आणि मुख्य पक्ष एकत्रित आहेत. त्याचबरोबर आरपीआय आणि इतर पक्ष पण एकत्र आहेत. या 17 जागांच्या निवडणुकीमध्ये आणखीन एखाद 2 पक्ष सुद्धा आम्हाला मिळतील. त्यामुळे इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी ही मला वाटतं आता नावापुरती उरली आहे की नाही इथपर्यंत शंका आहे. पण तरी संघर्षाबद्दल तुम्ही उत्तर नाही मी दिलं. संजय राऊत यांचं अभिनंदन करीन की त्यांनी मोकळ्या मनाने अहो, 17 प्रश्नांना बदल का जागांचा देताय? अनुभव तुम्हाला जे आहे. प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या ना तुम्ही. बरं ठीक आहे अवधूतजी, प्रश्नांना तुम्ही बदल काही- संघर्षाबद्दल सारखे अजूनही सारखे. उत्तर नाही दिलेलं मला. हे तर प्रश्न विचारले त्याचं मी एकाचं तरी उत्तर द्या व्यवस्थित. ताई, मी तेच बोलतोय, मला बोलू द्या ना. मी काय बोलायचं बोला, आणि बोला. काय नाही अगदी बोलायचं बोला. हे तुम्ही थोडंच ठरवायचं आहे. नाही, मी नाही ताई, ठरवत आहे. तुम्ही ठीक आहे, उत्तर ठीक देत आहे. नाहीये. तुम्ही ठीक उत्तर आहे. द्यायचं सोडून बाकीच्या सगळ्या फापट पसारा बरं करताय. अवधूतजी, पुन्हा एकदा उत्तर देत शेवटचं नाहीये विचारते, खरोखरच संघर्ष आहे का प्रचंड आणि तो मला विकोपाला गेलेला अजिबात आहे का? वाटत नाहीये. मला असं अजिबात वाटत नाहीये, कारण 6 वर्षासाठी एखादा मनुष्य विधान परिषदेमध्ये जाणार आहे. तो माणूस, तो महायुती ऍज सच हा चांगलं रिप्रेझेंट करू शकेल का? याचे बरं. अनेक कंगोरे असतात. विभाग वाईज विचार करावा लागतो. ठीक आहे, ठीक आहे. शक्तीस्थळं आजमावी लागतात आणि याच्यावर आणि घाई काय, तुम्हाला एवढी घाई काय? अजून वेळ आहे फॉर्म भरायला. बरं ठीक आहे, ठीक आहे, शेवटच्या ठीक आहे, क्षणी सुद्धा नक्कीच फॉर्म नक्कीच. भरून विधान परिषदेवर लोक गेलेली आहेत ठीक हे आहे, आपण पाहिलेलं आहे. तोपर्यंत पुन्हा काही संघर्षाचे एवढी दाखले घाई काय उदाहरणं आहे? पाहायला मिळत आहेत का, ह्याकडे आमचं लक्ष असणारच आहे. पण आज तुम्ही दोघंही इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद थँक्यू व्हेरी मच. आता थेट पोल सेंटरला जाऊया आणि पाहूया आजच्या पहिल्या प्रश्नावरती काय उत्तर दिलेलं आहे, काय मत व्यक्त केलेलं आहे महाराष्ट्राने. विधान परिषदेच्या जागा वाटपातील संघर्षाचा महायुतीला फटका बसेल का असा प्रश्न होता. 22,000 मतं आली आणि 80% लोक म्हणतायत की हो महायुतीला फटका बसणार आहे, 20% लोक म्हणतायत नाही. आणि आता वळूयात मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि होऊ घातलेलं उपोषण या विषयाकडे. जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाच्या निर्णयामुळे प्रशासनासह सरकारची चांगलीच धावपळ सध्या सुरू आहे. तुम्हाला हे माहिती आहे की गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनानंतर सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आदेश सरकारने काढलेला होता. या गॅझेटनुसार मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली. पण या प्रक्रियेची अंमलबजावणी आणि इतर काही मागण्यांची पूर्तता याबद्दल मनोज जरांगे पाटील नाराज आहेत आणि म्हणून मनोज जरांगे यांनी उद्यापासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलाय. या मागणीसंबंधी त्यांचं हे 10वं आंदोलन असलं तरी यावेळेला ते वेगळं असणार आहे. ते यासाठी की जरांगे यावेळी रणरणत्या उन्हात उघड्या आकाशाखाली उपोषण करणार आहेत. सध्याचं तापतं ऊन बघता प्रशासनाने जरांगेंना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाहन केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतली. त्यात सरकारकडनंही शिष्टाईचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत. सरकारमधले मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड आज तातडीने आंतरवाली सराटीत पोहोचले. 2.5 तास जरांगे आणि विखे पाटील यांच्यात प्रसार माध्यमांसमोर उघड चर्चा झाली. पण जरांगेंच्या विविध प्रश्नांची उत्तरं देताना विखे पाटील आणि लाड यांची तारांबळ उडाली. अखेर चहाचा ब्रेक घेण्यात आलाय आणि विविध मागण्यांवरती निर्णयासाठी जरांगेंनी 2 तासांचा अवधी दिला होता. आणि अशा घडामोडींना आज संपूर्ण दिवस गाजलेला असतानाच या क्षणापर्यंत तरी जरांगे हे उपोषणावरती ठाम आहेत. आता पुढे नेमकं काय घडतंय आपल्याला कळेलच. त्यामुळे आपला दुसरा प्रश्न सुद्धा या सगळ्या विषयाच्या संदर्भात आहे. जाऊन पाहूया आपण पोल सेंटरला. मनोज जरांगेंच्या या आंदोलनामुळे मराठा समाजाचं कल्याण होईल असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे पर्याय आहेत. तुमचं मत आम्हाला जरूर कळवा. आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता. त्यासाठी त्यांनी सरकारला 28 मेची मुदत दिली होती आणि त्यानुसार ते 30 मे पासनं उपोषणाला बसणार आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. जरांगे यांच्या आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा कमाल पारा 40 अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचे तीव्र चटके दिवसभर असतात. तरीही उघड्या आकाशाखाली हे उपोषण करण्याची 100% मानसिक आणि शारीरिक तयारी जरांगेंनी केलेली आहे. किंबहुना तशी तयारी त्यांनी दाखवली आहे. यामुळेच हे उपोषण आजवर इतिहासात कधीही झालं नाही असं असेल असं जरांगे निर्धाराने सांगतायत. दरम्यान मराठा उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील तसंच आमदार प्रसाद लाड हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. पण त्याआधीच सकाळी जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना या आंदोलनाची तुलना अग्निपरीक्षेशी केली होती. उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय. मी ते काय म्हणते त्याला कुलर लावून बसलो असतो. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकीबाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? त्यातले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. तर मनोज जरांगेंनी भर उन्हामध्ये बेमुदत उपोषणाचा निर्धार तर केलाय. त्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी आज झालेल्या चर्चेत त्यांनी काही मागण्या त्यांच्या सांगितल्या. या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. यातल्या बऱ्याचशा मागण्या या आधीच्याच मागण्या आहेत, परंतु त्या पूर्ण न झाल्यामुळे नाराजी आहे. मराठा मंत्रालय स्थापन करा ही एक महत्त्वाची मागणी त्यांनी आज केली आहे. कुणबी प्रमाणपत्र त्याची वैधता थांबणार नाही याची लेखी सूचना द्या. सातारा गॅझेट लागू करा. "1994चा GR रद्द करा. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या ही त्यांची आधीचीच मागणी आहे आणि त्याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय. कारण काही गुन्हे मागे घेतले गेले नाही आहेत असं त्यांचा दावा आहे. मनोज जरांगे आणि विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यातली चर्चा आज प्रसार माध्यमांसमोरच झाली. संपूर्ण महाराष्ट्राने ही चर्चा ABP माझावरती लाईव्ह बघितली आहे जवळपास 2.25 तास. खरं सांगायचं तर ही 2 तासांची लाईव्ह चर्चा सरकारकडनं आलेल्या प्रतिनिधींना एक प्रकारे उघडी पाडणारी ठरली. जरांगे यांच्याकडनं उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरच प्रतिनिधींकडे नव्हती. जरांगे एखादी मागणी समोर ठेवत त्याला राधाकृष्ण विखे पाटील काउंटर करण्याचा प्रयत्न करत, पण त्यांचं उत्तर येत नाही. तोच मनोज जरांगेंकडे प्रतिप्रश्न तयार असत. हे सगळं काही संपूर्ण महाराष्ट्राने ABP माझाच्या माध्यमातून लाईव्ह बघितलं, अनुभवलं. अनेक जण या चर्चेमुळे आश्चर्यचकितही झाले असतील. या सगळ्या संपूर्ण चर्चेनंतर जरांगे हे दाखल्यांसह सज्ज होते हे प्रत्येकाला कळलं होतं. त्यांच्या हाती विविध मागण्यांचे जुने संदर्भ होते, जुन्या नोंदी सज्ज होत्या, कायदेशीर आणि तांत्रिक बाबी त्यांना माहिती होत्या. त्या आधारे अनेकदा विखे पाटील यांचा दावा जरांगे खोडताना दिसले.
काही वेळा विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली, असंही अगदी सगळ्यांनी लाईव्ह एबीपी माझाच्या माध्यमातून बघितलंय. अखेर किमान 2 तासासाठी उपोषणाचा विचार सोडून द्या, यावर जरांगेंना राजी करण्यात मात्र विखे पाटलांना यश आलं. आता याच चर्चेचा पुढचा अंक थोड्याच वेळात पुन्हा एकदा रंगणार आहे आणि उद्यापासनचं उपोषण आंदोलनाबद्दल सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. म्हणजेच हे आंदोलन होणार नाही अशा पद्धतीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट, आमच्या हक्काचं मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो, झाले 10 महिने, थोडा वेळ गेला मला मान्य करतो. थोडा वेळ 10 महिने, आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची. एवढे पोरं नाही आहे. काय तसं सांगा, कुठे 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो, मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनियर. आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादच्या गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. थेट, पारदर्शक आणि त्यामुळे अतिशय नाट्यमय अशी ही घडामोड होती, ही भेट होती. हे स्पष्टपणे कळलं असेल तुम्हाला अगदी या 2 दाखल्यांनी सुद्धा. तर मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या या महत्त्वाच्या मुद्द्यांवरच्या चर्चेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. काही निवडक मुद्दे आपण पाहतोय. सातारा गॅझेटच्या बाबतीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हैदराबाद गॅझेटप्रमाणे सातारा गॅझेट कोर्टात अडकू शकतं असं म्हणाले आणि मनोज जरांगे पाटील 1994चा GR रद्द करण्याची कोर्टात विनंती करा असं म्हणाले. हे 2 मुद्दे या दोन्ही बाजूंनी मांडले गेले. कुणबी नोंदींच्या बाबतीत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की 58 लाखांपैकी 39 लाख दाखले दिले गेलेत. मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे नोंदीनुसार ज्यांना प्रमाणपत्र दिली त्यांना वैधता नाही. हैदराबाद गॅझेटबद्दल राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले गॅझेटनुसार अधिकारी कुणबी दाखले देत नाहीत. मनोज जरांगे पाटील म्हणाले नोंदीसाठी अर्जच येत नाहीयेत. कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार महिनाभरामध्ये प्रमाणपत्र देणार असा एक वादा राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला होता. मनोज जरांगे पाटील प्रमाणपत्र देणार याची लेखी हमी द्या असं त्यांना म्हणत होते. आता प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झालेल्या या लाईव्ह चर्चेमध्ये मनोज जरांगे यांचा सर्व रोष हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिसला. मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा, हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना पटापट कुणबी प्रमाणपत्र दिली जातील असं ते वारंवार बोलत होते. नाही देत प्रमाणपत्र, तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं कचाकच नाव सांगू नाव, तुम्ही करता सस्पेंडला नाव सांगत. वरून डायरेक्ट CM ऑफिसून फोन आला, सध्या थांब म्हणलं. ते बिचारायला नोकरी करायची, गेलं थांबून. अर्ज दाखवायचे का? तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत, मी तुम्हाला एकट्या म्हणतात मारण्याचा अर्ज दाखवतो. फोन करतील. आता आपण मी ऑफिस म्हणतोय, ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या. कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला. विखे पाटील साहेब, अहो त्याचा झोका नदीत बांधिते हे, इथं तिथं नाही. सुळ्या बाबळीचे काटेचे फडणवीस साहेब म्हणे. एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते. कसला काटा काढणार ना तुम्ही, नाच काढा नाही तर कुणी आणा, खूप सतत नाही तो काटा डबल. मी खोटं बोलत नाही, मी सत्यता सांगतोय तुम्हाला, तळतळी सांगतोय. ऐका तुम्ही, विषयी संबंधच नाही. त्यांचा नाही म्हणल्यावर तुम्हाला सांगतो का टप्पर आहे कोणाची याची नाही सांगू शकत. नाही सांगू शकत अधिकारी बी नाही. फडणवीस साहेबांनी विचारल्याशिवाय दमण नाही कोणात काम करायची. तर अशी ज्वलंत चर्चा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर रंगलेली होती आणि या चर्चेनंतर राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू झाली. आणि मग या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी उपोषणावरती ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. पाहुयात या संदर्भामध्ये सगळेच जे या बैठकीमध्ये सहभागी होते ते मान्यवर काय म्हणालेत. आता मुख्यमंत्र्यांना
आमदारांना विचारणार आहेत, ते सचिवांना विचारणार आहेत आणि नंतरच सांगणार आहेत. पहिल्यांदी तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचे हे करू ते करू. मुख्यमंत्र्याला विचारल्याशिवाय ते सांगतील काय, उद्या सकाळी सांगतील का विश्वास ठेवायचा नाही आपण. आम्ही ते आज रात्रभर त्यांनी चर्चा करावं, विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांनी, रात्रभर. उद्या त्याला काय आंदोलन सुरू झालं म्हणजे काय बॉम्ब टाकाटाकी थोडी सुरू झाली. उद्या दिवसभर येतील ते आंदोलन, उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार. ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ना त्याच्यावर आम्ही आता चर्चा करतोय आणि पुष्कळ त्यातून समज गैरसमज आहे त्यामुळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही मूलभूत मुद्दे राहिलेले त्यांनी उपस्थित केले तेव्हा आम्ही आता आम्ही त्याच्यावर चर्चा करतोय आणि सांगतो मग तुम्ही अपदा हे सगळं सांगितलं काय राहणार. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आमच्या दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कुठला पर्याय निवडलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने प्रश्न आहे की मराठा समाजाचं या आंदोलनामुळे कल्याण होईल असं तुम्हाला वाटतं का? 58% लोक म्हणतायत नाही, 42% लोक म्हणतायत होय आणि एकूण मतं आलेली आहेत 34,000. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. भेटूया सोमवारी. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.